The next idiom is blue Monday, which means a feeling of sadness or depression, especially on a Monday. आता मग सोमवारी जाणवणारी जी ही असते, समजा डिप्रेशन जे असतं किंवा एक सॅड फिलिंग जे असते त्याला आपण ब्लू मंडे म्हणतो. आता ब्लू मंडे का म्हणतो किंवा सोमवारी सॅड होतं म्हणजे काय होतं नेमका, तर युजली काय होतं, आपण ज्यावेळेस संडे असतं त्यावेळेस आपण सुट्टीच्या जोतात असतो आणि आपल्याला एक दिवस रिलॅक्स होतं नाही, सुट्टी आपल्याला हवी हवीशी वाटते, कारण 8 दिवस काम, जॉब, नोकरी, अभ्यास अशा सगळ्या गोष्टी चालल्या असतात. संडे आपल्या दिमागामध्ये असतं की बाबा संडे म्हणजे सुट्टी असते, परंतु संडेला एक दिवस विश्रांती घेतली म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच कामावर जाऊ वाटत नाही, लगेच अभ्यास चालू करू वाटत नाही, लगेच आपल्याला ज्या गोष्टी करतोय जे 8 दिवस आपण त्या गोष्टी करू वाटत नाही. मग संडे आलाय म्हणून जे दुसऱ्या दिवशी जे आपल्याला उदासीनता येते किंवा सॅड वाटतं, डिप्रेसिंग वाटतं थोडंसं, किंवा नाही काही खूप चांगलं मन लागत नाही अभ्यासामध्ये, कामामध्ये, त्या गोष्टीला आपण ब्लू मंडे म्हणतो. मग ब्लू मंडे कसं, दिस पर्सन इज सिटिंग ॲट हिज वर्क प्लेस, आणि मग आता मंडे आहे आणि त्याला काल सारा दिवस इकडे तिकडे फिरायला गेला, काल इकडे तिकडे जाऊन आला, काल एकदम रिलॅक्स होता, तर मग आज अचानकच कामावरती त्याला बसवले परत एकदा समजा, आणि 8 दिवस त्याला ते करायचे. मग त्या उद्देशाने तो म्हणजे जस्ट बिकॉज ही हॅड अ संडे, ही हॅड अ ब्रेक, ही डज नॉट फील टू वर्क, मग ते काम करावं, अभ्यास करावा अशी जी भावना वाटत नाही एक सुट्टी गेल्यानंतर, रविवारच्या नंतर जो मंडेला जो असं वाटत राहतं, त्या गोष्टीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ब्लू मंडे. आता ब्लू हा जो शब्द आहे, फिलिंग ब्लू हा जो शब्द आहे तो आजाराशी जोडलेला असतो. म्हणजेच काय की एखादा माणूस आजारी आहे, दयनीय अवस्थेत आहे, डिप्रेशनमध्ये आहे, किंवा एखाद्या माणसाचा कलरच उडाला, एखाद्या माणसाला करमत नाहीये, असा जो माणूस असेल त्याला ब्लू असं म्हणतो. म्हणजे फिलिंग ब्लू म्हणजेच आजारी पडणे असा इडियम आहे, नंतर बघणारच आहे. परंतु ब्लू मंडे त्याच्यावरूनच तो आहे. ब्लू मंडेच काय, मंडे म्हणजेच की सोमवारी येणारी जी उदासीनता असते त्या गोष्टीला आपण ब्लू मंडे म्हणतो. बघूयात पुढचा इडियम कुठला आहे.